सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगानं साधुग्रामसाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रियेतील अडचणी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी महापौरांना सादर केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची मत व भूमिका जाणून घेण्यासाठी महापौरांनी शासन स्तरावर ही बैठक घेतली. एकूण 377 एकर जमिनीपैकी 94 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून 283 एकर अधिग्रहण बाकी आहे. यापैकी 192 एकर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून त्यांनी तो राज्य सरकारकडे पुढे पाठवला आहे. तसंच संबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी सेल इंडेक्सच्या अनुपातात दर निश्चिती करण्याची मागणी ठामपणे मांडली. या संदर्भात प्रशासनानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील कारवाई करण्याचे संकेत दिले. याशिवाय उर्वरित 700 एकर जमीन लीजवर घेण्याचा पर्यायही महापौरांनी शेतकऱ्यांसमोर मांडला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुढील विषय शिखर समितीच्या पटलावर ठेवण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. महापौरांनी मागील काळातील प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. STP प्लांट, इनर रिंग रोड, नांदूर नाशिक शिवरस्ता, जत्रा रोड आदी कामांमधील अनेक शेतकऱ्यांचे देयक प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. केस क्रमांक 3203 अंतर्गत 12.50 कोटी रुपये न्यायालयाकडे वितरित करण्यासाठी पाठवण्यात आले असून त्या निधीवरील स्थगिती येत्या महिनाभरात उठवून संबंधित शेतकऱ्यांना रक्कम वितरित केली जाईल. येत्या कुंभमेळ्यात शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असून त्यांच्या सर्व समस्यांचं तातडीनं व न्याय्य निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन महापौरांनी दिलंय. शिखर समिती ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची समिती आहे, ज्यामध्ये सगळेच सन्माननीय खाती जी कुंभमेळ्यात काम करणार आहेत, त्याचबरोबर त्यांचे अधिकारी, सन्माननीय आमदार आणि स्थानिक जे काही अधिकारी असतील इन्चार्ज आणि महापौर आणि संत समिती ही देखील त्याचा एक भाग आहे. हे प्रामुख्याने कुंभमेळा करता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापित केली आहे आणि त्यामध्ये जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज सगळ्यांसाठी ही चर्चा ठेवली होती. कुंभमेळा आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याबरोबर बैठकीची मागणी केलेली शेतकऱ्यांनी. नक्कीच पुढे जेव्हा निर्णय येतील शासनाकडनं त्यामध्ये त्यांचे निर्देश कसे असतील. खरं इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी ही महानगरपालिका आहे. त्यात जोपर्यंत शासनाकडनं क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत नेमकी बैठक ही नाशिक महानगरपालिका आयुक्त प्रशासन की कुंभमेळा प्राधिकरण आणि अध्यक्ष यांच्यात होणार आहे हे सांगणं आता चुकीचं राहील. जेव्हा शासनाकडनं तसे निर्देश येतील त्यावेळेस ती बैठक घेण्यात येईल. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजपा गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सीमा ठाकरे, नगरसेवक सुरेश पाटील, अजय बोरस्ते, गुरमीत बग्गा, गौरव गोवर्धने, प्रियंका माने, रिद्धिश निमसे, नामदेव शिंदे, जुई शिंदे, इंदुबाई खेताडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत जेजूरकर, समाधान जेजूरकर तसंच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा यांनी महापौरांनी आम्हाला सन्मानानं बोलावलं असं सांगितलं. महापौरांची मीटिंग नाही घेतलेली, महापौरांनी आज आम्हाला सन्मानानं बोलवलं आणि तुमचं म्हणणं काय हे महापौरांनी आम्हाला विचारलं. त्यावेळेस आम्ही त्यांना पहिला प्रश्न केला की ॲक्वायरिंग अथॉरिटी कोण आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की महापालिका आणि सिंहस्थ कुंभमेळा आहे. मग त्यांना दुसरा प्रश्न केला की कंपल्सरी ॲक्विजिशन आहे की तुम्ही वाटाघाटीत घेणार आहात. तर ते म्हटले वाटाघाटीत घेणार आहे. म्हटलं मग आम्हाला तुम्ही काय दर देणार आहात. तर त्यांनी सांगितलं की दर हा आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित. म्हटलं आम्ही दर सांगत नाही, तुम्ही आम्हाला दर सांगावा आणि शेखर सिंग साहेब, गडाम साहेब आणि तुम्ही एकत्र बसून आम्हाला बोलवावं. तुम्ही आम्हाला दर सांगावा. तो दर जर योग्य वाटला तर आमचा शेतकरी तुम्हाला हो म्हटल्याशिवाय राहणार नाही. सिंहस्थ झाला पाहिजे याच्याबद्दल आमचं काही म्हणणं म्हणजे याला विरोध नाही. परंतु 2015 पासून आमच्या जागा 2014 पासून 2005 पासून मुळात त्या तशाच पडलेल्या आहेत. तर तुम्ही आम्हाला दर सांगावा, मग आम्ही त्या दराच्या बाबतीत विचार करून तुम्हाला उत्तर देऊ. त्यांनी ते मान्य केलं.
ते आता शेखर सिंग आणि आयुक्तांशी बोलतील, मग गेडाम साहेबांशी, आणि नंतर पुन्हा आम्हाला बोलून आम्हाला दर सांगतील. मग शेतकरी चर्चा करून त्यावर शेतकरी सांगतील. हीच भूमिका आहे. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक.